आणलं होतं। एमआयजी क्लबला आम्ही मीटिंग घेतली होती। त्या मीटिंगमध्ये काही निर्णय झाले होते। त्याच्यानंतर सन्माननीय राजसाहेब सोनिया गांधी मॅडमला जाऊन दिल्लीत भेटले होते। कलकत्त्याला जाऊन सन्माननीय ममता दीदी बॅनर्जी त्यांना भेटले होते आणि बऱ्याचशा पक्षाच्या प्रमुखांना अध्यक्षांना त्यांनी फोनही केले होते। आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की निवडणुका या पारदर्शीपणे पार पाडल्या पाहिजेत। लोकांचा निवडणुकांवरती विश्वास निर्माण झाला पाहिजे। काहीतरी गोंधळ दिसतोय अशा प्रकारच्या भावना त्यांच्या त्यावेळेला होत्या। नाही तर आपण सर्व विरोधी पक्षाच्या लोकांनी मिळून निवडणुकांवरती बहिष्कार टाकावा अशा प्रकारची त्यांची मागणी होती, भावना होती। दुर्दैवाने तिला यश आलं नाही। परंतु आतापर्यंत अनुभव पाहता राजसाहेब आज बोलतात लोकांना 6 महिन्यांनी, वर्षांनी, 6 वर्षांनी, 10 वर्षांनी कळतं। आता त्याला मी काहीच करू शकत नाही। आणि त्याप्रमाणे आता विरोधी पक्षाच्या लोकांना वाटतंय की काहीतरी गोंधळ झालेला आहे, लोकसभेनंतर गोंधळ झालेला आहे आणि निवडणुका पारदर्शीपणे होत नाहीत। काहीतरी निवडणुकांमध्ये मतं वाढवली जात आहेत, मतं गाळली जात आहेत, असा सगळा जो प्रकार आहे, खोटे खोटे गोष्टी त्या निवडणुकीच्या माध्यमातून मतदानामध्ये टाकल्या जात आहेत। आणि म्हणूनच निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारायचे आहेत। त्यासाठी महाविकास आघाडी आणि सहयोगी आम्ही अशा लोकांचा शिष्टमंडळ त्या ठिकाणी निवडणूक आयुक्त सन्मान्य चोकलिंगम साहेबांकडे आम्ही जाणार आहोत आणि या निवडणुका पारदर्शीपणे पार पाडाव्यात अशा मागणीसाठी करत आहे। निवडणूक आयोगावरती आक्षेप राहुल गांधींनी घेतलेला आहे किंवा विरोधी बाकावरच्या सगळ्याच नेत्यांनी घेतलेला आहे, परंतु एकाही सत्ताधारी आमदाराने किंवा नेत्याने याबाबतचा आवाज उठवलेला नाही। आजच्या या शिष्टमंडळ भेटीमध्ये सुद्धा ते सहभागी होणार नाही आहेत। कुठेतरी निवडणूक आयोगाची प्रतिमा ही मलिन होत आहे आणि त्यावरती भाष्य करणारं सरकार हे कुठेतरी त्याची पाठराखण करते असं वाटत नाही? मला असं वाटतं की कसं की ती एक स्वायत्त संस्था आहे। स्वायत्त संस्थेने त्यांना दिलेला जो घटनेने अधिकार आहे त्या अधिकाराच्या आधीच राहून सगळं काम केलं पाहिजे। ते कुठल्याही सरकारच्या आधी राहून काम त्यांनी नाही केलं पाहिजेत आणि मला वाटतं ते करतील म्हणून, करत असतील म्हणून। आणि म्हणून आमच्या अपेक्षा आहेत की त्यांनी आता प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे। शेवटी आम्ही विचारणार तर कोणाला विचारणार? एक तर देवावरती विश्वास असतो किंवा न्यायालयावरती विश्वास किंवा जनता जनार्दनावरती विश्वास। माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिलं होती, पण वनमंत्री झाल्यावरती सोडून द्यावी लागली। हे विधान केले वनमंत्री गणेश नाईकांनी। वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये राज्य मुस्लिम खाटीक समाजाच्या मेळाव्यामध्ये गणेश नाईक सहभागी झाले आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं। नाईकांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। मेरे लिए इसने हरिण लेके आया था मेरे लिए। कौन? हाँ, चांद कुरैशी हजारा जी मेरे लिए हरिण का बच्चा लेके आया। मुझे कहाँ से लाया? तो बोलते बकरी के काफिले में ये आ गया। मैंने संभाला था उसको। जब मैं मिनिस्टर बन गया तो मैंने अरे अभी अभी अपनी इधर नहीं रख सकते, उसको छोड़ दिया मैंने, क्योंकि अभी फॉरेस्ट मिनिस्टर होने के बाद ये जो जंगल की चीज मोर रखना, ऐसे तो मेरे पास में लेपर्ड के बच्चे भी, लेकिन वो कौन संभालेगा उसको? यानी अपन प्यार से संभाले, लेकिन कानून के तौर पे वो गुनाह है। बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयाकरता 2 वर्षांपूर्वी दिलेली जागा राज्य सरकारने रद्द केली आहे। महायुती सरकारच्या काळात प्रहारला ही जागा देण्यात आली होती। ही जागा रद्द करताना पक्षाला पर्यायी जागा देण्यात आली नाही। या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी जनता दल सेक्युलरला दिलेली एकूण 909 चौरस फूट जागापैकी 700 चौरस फूट जागा प्रहार संघटनेला दिली होती। या विरोधात जनता दल सेक्युलर यांनी कोर्टात धाव घेतली होती। कोर्टाने सरकारला याबाबत विचारणा केली असता सामान्य प्रशासन विभागाने जनता दल सेक्युलरला त्यांच्या वाट्याची जागा परत देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे। 2024 नंतर महायुतीशी फारकत घेतल्यापासून कडू यांनी सरकारविरोधी भूमिका घेतली आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रहारचं कार्यालय काढून घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेवच्या वादात आता मुंबईच्या अनेक भागात पोस्टर्स लागलेले आहेत। आय लव्ह देवाभाऊचे पोस्टर्स मुंबईत लावण्यात आलेले आहेत। देवाभाऊंसोबत आय लव्ह बुलडोझर बाबा असं लिहित योगी आदित्यनाथ यांचाही फोटो असलेले पोस्टर्स लावले गेलेले आहेत।
पोस्टरबाजी आपल्याला बघायला मिळते मुंबईमध्ये. आय लव्ह देवाभाऊ, आय लव्ह बुलडोझर बाबा असं म्हणत योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर्स वेगवेगळ्या ठिकाणी झळकत आहेत. हे मुंबईतली काही दृश्य, मुंबईतले काही बॅनर्स आपण बघतोय.